वाळूचा मोठा साठा जप्त, घरकुल लाभार्थ्यांसाठी वितरण सुरू. अवैध गौण खनिज उत्खननावर संगमनेर महसूल विभागाची धडक कारवाई. संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज विशेषतः वाळू उत्खननावर आळा घालण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने कडक पावले उचलली असून धडक कारवाई सत्र राबवण्यात येत आहे. नदीपात्राचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. महसूल विभागाने केलेल्या कारवाईत 2 ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली असून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाळुंगी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करताना आढळून आलेल्या 10 इसमांवर चोरी तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी घटनास्थळावरून एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली, तर दुसरी मोठी कारवाई प्रवरा नदीपात्रात मौजे रायते येथे करण्यात आली. प्रवरा नदीपात्रात अवैध उत्खननासाठी वापरण्यात येत असलेले एक पोकलॅन मशीन जप्त करून ते पोलीस कॉलनी येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. संबंधित वाहन मालक तन्वीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तन्वीर शेख हा वाळू तस्करीत सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव आहे. थेट पोलीस ठाण्यातून ट्रॅक्टर पळवून नेल्याची मजल तन्वीर शेख याची आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. जप्त वाळूचा उपयोग घरकुल योजना लाभार्थ्यांना केला जात आहे. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला अवैध वाळूसाठा चंदनापुरी येथील घरकुल योजनेतील गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे एका बाजूला अवैध व्यवसायाला आळा बसत असून दुसऱ्या बाजूला शासकीय योजनांना गती मिळत आहे. याबाबत तहसीलदार संगमनेर यांना सांगितलं आहे की अवैध गौण खनिज उत्खनन सहन केले जाणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशीच कारवाई पुढेही सुरू राहील. महसूल विभागाच्या या ठोस भूमिकेमुळे अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे. महासत्ता न्यूज, संगमनेर.